गॅस सिलेंडरचे वाढते दर, रांगेत उभे असलेले लोक आणि इराणमधला तणाव, एकीकडे युद्ध आणि दुसरीकडे तुमचं किचन. कारण एक मोठा प्रश्न आपण अजून सुटत नाहीये, तो म्हणजे किती दिवस LPGवर अवलंबून राहणार. कारण आता एक नवीन पर्याय समोर आलाय जो भारतातच तयार होऊ शकतो आणि तुमचा गॅसचा खर्च सुद्धा कमी करू शकतो. ते म्हणजे DME इंधन. आणि खरंच हे LPGची जागा घेऊ शकतं का? चला हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. इराणमधल्या तणावामुळे संपूर्ण मिडल ईस्ट मधली ऊर्जा व्यवस्था विस्कळीत होताना आपण बघतोय. विशेषतः स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधल्या महत्त्वाच्या मार्गांवर तणाव वाढल्याने तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर थेट परिणाम झालाय आणि त्याचा परिणाम भारतावर सुद्धा झाला. त्यामुळे LPGचे दर जवळपास 60 रुपयांपर्यंत वाढले. कमर्शियल सिलेंडर सुद्धा महाग झालेत. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांना गॅस एजन्सी बाहेर रांगेत उभं राहावं लागतंय. मग प्रश्न असा निर्माण होतो की जर ही परिस्थिती अशीच राहिली तर LPGला पर्याय काय असू शकतो? आणि तेवढ्यात एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे CSIR नॅशनल केमिकल लॅबोरेटरीतल्या शास्त्रज्ञांनी एका नव्या इंधनावर काम केलंय ज्याचं नाव आहे डायमेथाइल इथर म्हणजेच DME. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक गॅस इंधन आहे जे भारत स्वतः तयार करू शकतो. हे स्वच्छ आहे, त्यामुळे LPGचा वरचा खर्चही कमी होऊ शकतो. आता विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे भविष्यात हे LPGची जागा घेऊ शकतं का, त्याविषयीच आता आपण बोलू. CSIRचे चीफ सायंटिस्ट डॉक्टर स्वामी यांनी सांगितलं की त्यांनी सुमारे 20 वर्षांपूर्वी DMEवर काम सुरू केलं होतं, जेणेकरून हे इंधन स्वस्त आणि टिकाऊ पद्धतीने तयार करता येईल. सुरुवातीला त्यांनी अनेक पद्धतींवर काम केलं आणि नंतर मिथेनॉल पासून DME तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं. यासाठी त्यांनी एक खास कॅटलिस्ट विकसित केला, ज्यावर सुमारे 5 पेटंट सुद्धा मिळालेत. शास्त्रज्ञांचं असंही म्हणणं आहे की जर LPG मध्ये फक्त 8% DME मिसळलं तर सध्याच्या चूल, सिलेंडर आणि पाईपमध्ये कोणतेही बदल करण्याची गरज नाहीये. अगदी 20% मिश्रण केलं तरी ते सुरक्षित मानलं जाईल. मात्र जर 100% DME वापरायचं असेल तर त्यासाठी वेगळा बर्नर आणि संपूर्ण सिस्टीम नव्याने डिझाईन करावी लागेल. सध्या DMEचं उत्पादन पायलट स्तरावर सुरू आहे. म्हणजे CSIR नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये दररोज सुमारे 250 किलो DME तयार केलं जाते आणि पुढच्या टप्प्यात ते उत्पादन औद्योगिक स्तरावर नेण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी दररोज 2.5 टन क्षमता असलेला प्लांट पुढच्या 6 ते 9 महिन्यात सुरू होऊ शकतो. जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर पुढे 50 ते 100 टन प्रति दिवस क्षमता असलेला मोठा प्लांट उभारला जाऊ शकतो. या प्रकल्पात IOCL, BPCL, HPCL सारख्या सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांसोबतचा बायो एनर्जी क्षेत्रातल्या कंपन्याही सहभागी होऊ शकतात. आता प्रश्न असा आहे की DME हा काही नवीन शोध आहे का? तर नाही. जगात याचा वापर 2000 पासूनच सुरू झालाय. सर्वात आधी चीनने मोठ्या प्रमाणावर याचा वापर सुरू केला, विशेषतः LPG सोबत मिसळून. नंतर सुमारे 2003च्या आसपास चीनने DME प्लांट सुरू केले, ज्यामुळे त्यांची LPG आयात मोठ्या प्रमाणात कमी झाली. त्याच काळात जपान आणि दक्षिण कोरियाने सुद्धा DMEवर संशोधन आणि प्रयोग सुरू केले. एकूण पाहिलं तर गेल्या 20 वर्षांपासून जगभरात DMEवर काम सुरू आहे आणि भारतासाठी सुद्धा हा एक मोठा संधीचा विषय ठरू शकतो. कारण भारतामध्ये LPGची मागणी सातत्याने वाढते. 2024-2025 मध्ये भारताने सुमारे 31.3 मिलियन मेट्रिक टन LPGचा वापर केलाय. तज्ज्ञांच्या मते 2025 ते 26 मध्ये ही मागणी 33 ते 34 MMT पर्यंत जाऊ शकते. पण मग हा DME नेमका काय आहे, तो कसा तयार होतो आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यामुळे सामान्य माणसाला गॅस सिलेंडर स्वस्त मिळणार का? सगळ्यात आधी समजून घेऊया DME म्हणजे नेमकं काय. रसायनशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर DMEचं सूत्र आहे CH3OCH3 म्हणजेच 2 मिथाइल ग्रुप्स ऑक्सिजनशी जोडले जातात. हे मिळून एक रंगहीन गॅस तयार करतात, म्हणजेच तो डोळ्यांना दिसत नाही. पण जेव्हा या गॅसवर थोडंसं प्रेशर टाकलं जातं तेव्हा तो गॅस लिक्विड फॉर्ममध्ये बदलतो. म्हणजे जेव्हा आपण एखादा गॅस सिलेंडर सारख्या बंद भांड्यात तो भरतो आणि त्यावर जास्त दाब टाकतो तेव्हा त्याचे कण म्हणजेच मॉलिक्युल्स एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि तो गॅस द्रवरूपात बदलतो. त्यामुळे तो स्टोव्हमध्ये सहज वापरता येतो. आता DME बद्दल समजल्यावर पुढचा प्रश्न येतो, तो म्हणजे तो तयार कसा होतो. तोही LPG सारखा जमिनीतून मिळतो का की वेगळ्या पद्धतीने तयार केला जातो? आता याची प्रक्रिया समजून घेऊयात. ती म्हणजे DME थेट जमिनीतून मिळत नाही तर तो तयार केला जातो. त्यासाठी सर्वप्रथम मिथेनॉल नावाचं लिक्विड वापरलं जातं, जो स्वतःही एक प्रकारचं इंधन आहे. हा मिथेनॉल वेगवेगळ्या स्रोतांपासून तयार होऊ शकतो, जसं की कोळसा, नॅचरल गॅस, शेतीतला कचरा आणि कारखान्यांमधून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड. म्हणजेच ज्या गोष्टींमुळे प्रदूषण वाढतं त्याच गोष्टींचा वापर करून हे इंधन तयार केलं जाऊ शकतं. त्यामुळे DMEला पर्यावरणपूरक म्हणजेच एन्व्हायरमेंट फ्रेंडली इंधन म्हटलं जातं.
त्यानंतर सुरू होतो त्याचा तयार करण्याची प्रोसेस. मिथेनॉलला एका रिएक्टरमध्ये टाकलं जातं, जिथे त्याला हलकी उष्णता आणि दाब दिला जातो. त्यात एक कॅटलिस्ट टाकला जातो, जो हा रासायनिक प्रक्रियेचा वेग वाढवतो. या प्रक्रियेदरम्यान मिथेनॉलमधून पाणी वेगळं केलं जातं, ज्याला डिहायड्रेशन प्रोसेस म्हणतात. या सगळ्या प्रक्रियेनंतर मिथेनॉलची रचना बदलते आणि तो DME मध्ये रूपांतरित होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर मिथेनॉलला गरम केलं जातं, त्यात काही रसायनं मिसळली जातात, त्यातून पाणी काढलं जातं आणि शेवटी DME तयार होतो. यातली चांगली गोष्ट म्हणजे या प्रक्रियेसाठी फार जास्त दाब किंवा महागडी उपकरणं लागत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे इंधन तयार करणं शक्य आहे. याच कारणामुळे तज्ज्ञांचं मत असं आहे की येणाऱ्या काळात DME भारतात मोठ्या प्रमाणावर तयार केलं जाऊ शकतं आणि त्यामुळे आपल्याला LPGवर अवलंबून राहायची गरज भासणार नाही. अशा परिस्थितीत जर DME हा पर्याय यशस्वी ठरला तर घरगुती गॅस क्षेत्रात मोठा बदल घडू शकतो. पण हा बदल किती लवकर होईल आणि तो खरंच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल का, हा मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. तुम्हाला काय वाटतं? DME हे LPGचं फ्युचर आहे का?